यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त जमलेलो आहोत। भैयासाहेबांचं सांगायचं झालं तर भैयासाहेबांनी सामाजिक कार्यामध्ये तसेच राजकीय कार्यामध्ये आणि भैयासाहेब यांनी आपल्या सामाजिक कार्यामध्ये जेव्हापासून बौद्ध संघाचे द्वितीय अध्यक्ष झाल्यापासून तेव्हापासून त्यांचा प्रवास म्हणला तर त्यांनी जेव्हा अध्यक्ष तेव्हा श्रीलंका, थायलंड, दिल्ली, सारनाथ येथे अध्यक्षपद घोषवून आपल्या बौद्धांना मार्गदर्शन केलेले आहे। तसेच जेव्हा 1962 ते 68 साली जेव्हा ते विधानसभेचे सदस्य आमदार होते तेव्हा नवबौद्धांच्या सर्वांगीण विकासासाठी भैयासाहेबांनी काम केलेले आहे। असे भैयासाहेबांचं कार्यकाळ होता। तसेच भैयासाहेबांनी स्वार्थी राजकारण सोडून धार्मिक चळवळीमध्ये भाग घेतला। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण भारतमय बौद्धमय बनवायचे स्वप्न करण्यासाठी आयुष्य भैयासाहेबांनी काढलेलं आहे। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन। संत रोहिदास महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करून आज वंचित बहुजन युवक आघाडी यांच्या वतीने आदरणीय सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा 47वा स्मृती दिन यांच्या ऑफिसमध्ये साजरा करत आहे। आज सर्व महाराष्ट्रभर आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन साजरा करत आहे। आज सकाळपासून आम्ही सांगली या ठिकाणी हा दिन साजरा केला आणि त्यानंतर अचानक मला फोन आल्यामुळे परत महावीर जगताप यांनी इकडे घेऊन आले आणि हा खूप असा आपले यांनी सांगितलं की छोटासा कार्यक्रम हा कुठलाही छोटासा नसतो। जो कार्यक्रम आपण मनापासून करतो तो कार्यक्रम हा सगळ्यात मोठा असतो। ज्याला लोक बोलून आणलेले असतात तो कार्यक्रम हा कार्यक्रम नसतो। तर ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष आपल्या मनापासून हजर राहतात तो कार्यक्रम सर्वात मोठा आणि सर्वात भव्य असतो। हा एक आपण त्याच्यातला फरक लक्षात घ्यायला की तुम्ही सर्वांनी आदरणीय सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल आपल्याला काय थोडीफार माहिती असावी। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलच आपल्याला माहिती नाही तर भैयासाहेब आंबेडकरांच्या बद्दल माहिती कुठून येणार आहे, नाही का? आज आपण जो विचार केला तर भैयासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठल्या तारखेला झाला हे पण आपल्याला पटकन सांगता येणार नाही आणि त्यांचा मृत्यू कुठल्या तारखेला झाला हे सांगता येणार का। याचं कारणच असं आहे की आपण कधीही या वंशजाकडे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे परिवार आहे त्यांच्याकडे आपण कधी आदराने पाहिलेलं नाही आणि त्यांच्या कार्य आणि त्या कार्याचा कार्यभार आपण कधी लक्षात घेतलेला नाही। आज मला तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही युवक तरुण आहात आणि तरुणांनी आज धम्मापासून ते राजकारणाकडे त्याची वाटचाल केलेली। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही मार्गक्रमण करत आहात। तर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांचा जन्म 12 डिसेंबर 1912 झाला आणि तिथपासून त्यांचा जन्म झाल्यानंतर बाबासाहेबांना परत 4 अपत्ये झाली आणि ते अपत्ये औषध पाण्या वाचून ते आपल्यातून निघून गेले आणि हे निघून गेल्यानंतर जाण्या अगोदर सुद्धा आपल्या त्यागमूर्ती माता रमाई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांची जाणीव होऊ दिली नाही। तर त्या दोघांनाही अशी जाणीव होती की या मुलांच्या अपत्याच्यासाठी जर आपण राहिलो तर समाजासाठी या देशासाठी आपल्या हातून काही चांगलं कार्य घडू शकणार नाही। म्हणून त्यांनी मोह माया त्याग आणि सर्व हे गोष्टी काय केलेल्या त्या त्यागल्या होत्या। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणतात। बोधिसत्व होणं म्हणजे साधी गोष्ट नाही। तसंच भैयासाहेब आंबेडकरांचा जन्म झाल्यानंतर त्यांना जन्मापासूनच पोलिओचा आजार होता आणि त्यामुळे एका डाव्या पायाने ते आजू होते आणि पोलिओचा आजार झाल्यामुळे त्यांना जास्त काही शिक्षणामध्ये सुद्धा आणि बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीज करता येत नव्हत्या
त्यांचे मामा म्हणजे शंकर मामा रमाईचे भाऊ हे त्यांना शाळेत नेणं किंवा त्यांचं सर्व काही करत होते. आणि हे करत असताना भैयासाहेबांचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालं आणि मॅट्रिकपर्यंत शिक्षण होत असताना सुद्धा त्यांच्या मला वाचण्यात आलेली अशी गोष्ट आहे की इथल्या मनुवादी शक्तींनी भैयासाहेबांना मॅट्रिक पास होऊ दिलं नाही. त्यांच्या पेपरमध्ये सुद्धा त्याच्यात काय केलेली होती, सेटिंग लावायचे आणि पेपर तपासणारी लोक सुद्धा त्यांचीच असल्यामुळं त्यावेळेला ते पेपर सहज उपलब्ध व्हायचे की हे कोणाचा आहे, हा कोणाचा आहे असा. आणि त्यामुळं भैयासाहेबांना मॅट्रिक सुद्धा पास होऊ दिलं नाही. त्याचं कारण असं, एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण काँग्रेस आणि त्या काळच्या बॅरिस्टरांना भारी पडायचे आणि ते एकटे आंबेडकर एवढ्या भारत देशाला जर भारी पडतात आणि भारत देशातील सर्व तत्वज्ञ आहेत, जेवढे कार्यकर्ते आहेत, पंडित आहेत, त्या लोकांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर समर्पक अशी उत्तरं देतात आणि नुसतेच ऐकून उत्तरं देत नाहीत, तर त्याची सर्व इत्थंभूत माहिती, त्याचे तोटे फायदे काय जे असतील तर ते समजावून सांगत होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते उघड विरोध करू शकत नव्हते आणि त्यामुळं त्यांनी काय केलं की भैयासाहेब आंबेडकरांना मॅट्रिक पास होऊ दिलं नाही. बरं, मॅट्रिक पास न झाले तरी भैयासाहेब आंबेडकरांनी त्यांचं कर्तृत्व जे होतं ते काही कमी होऊ दिलं नाही. मॅट्रिक पास न झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू काय केला तर त्यांनी सिमेंटची फॅक्टरी चालू केली. सिमेंटची फॅक्टरी चालू करत असताना त्यांना सुद्धा व्यवसायामध्ये बरेच चढउतार सहन करावे लागले. त्यांचा धंदा तो मध्येच बंद पडला आणि तो सिमेंटचा कारखाना बंद पडल्यानंतर त्यांनी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली. म्हणजे बांधकाम वगैरे घेण्यासाठी त्यांनी चालू केलं आणि मुंबई विमानतळाच्या ज्या साईडचे भिंत असतात तर त्या भिंतीचं काम केलं त्यांनी आणि त्याच्यात बऱ्याचपैकी त्यांना फायदा पण झाला. आणि हे काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी एक खंबीर असा आणि विश्वासू माणूस पाहिजे होता. त्यांची पत्रकारिता होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पत्रक निघायची ते चांगल्या व्यक्तीकडून आणि चांगल्या प्रेसमध्ये ते बाहेर पडावे म्हणून भैयासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी सुरुवात केली. परंतु ही गोष्ट आजपर्यंत कुणी सांगत नाही. का सांगत नाही तर भैयासाहेब आंबेडकर त्या काळचे आपले जे पुढारी होते तर त्यांना अशी भीती होती की भैयासाहेब आंबेडकर जर बाबासाहेबांच्या बरोबर काम करायला लागले तर आपलं अस्तित्व कुठं होईल, लोप पावल, ही भीती होती त्यांना. जशी मनुवाद्यांना भीती होती की भैयासाहेब आंबेडकर जर मॅट्रिक पास झाले तर आपल्याला भारी पडतील, तसेच आपल्या सुद्धा तथाकथित नेत्यांना भैयासाहेबांची भीती होती. हा कार्यकाळ त्यांचा चालू होत असतानाच भैयासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर दुःख एकामागून एक यायला सुरुवात झाली आणि ते दुःख म्हणजे काय तर त्यांचे आजोबा गेले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अवघ्या धम्मदीक्षा घेतल्यानंतर अवघ्या 2च महिन्यात त्यांचं निधन झालं. आणि हा धम्माचा जो गाडा आहे तो ते आता पुढे न्यायचा कोणी, ते कशा प्रकारे घेऊन जाणार, ह्या द्विधा मनस्थितीत असताना समाजामध्ये फूट पडली. एका बाजूला BC कांबळे साहेब उभा राहिले आणि दुसऱ्या बाजूला बाकीची नेते मंडळी की आता या धम्माचा जो एवढा मोठा बाबासाहेबांनी आपल्या शिरावर जो विश्वास टाकून ठेवलेला आहे आणि तो पुढे धम्मरथ न्यायचा असेल तर कोण सक्षम असेल, तर त्या ठिकाणी दादासाहेब गायकवाडांनी भैयासाहेबांचं नाव सुचवलं आणि भैयासाहेबांचं नाव सुचवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अग्नीला त्या ठिकाणी देण्यात आला आणि तिथंच त्याच दिवशी हजारो लाखो लोकांना धम्मदीक्षा देण्यात आली. आणि धम्मदीक्षा दिल्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांनी हा पूर्ण ताकदीनिशी, ते जरी शारीरिक व्याधी असताना ते शारीरिक दृष्ट्या जरी अपंग असले तरी मनानं मात्र खूप कठोर होते. वज्रासारखं त्यांचं काम होतं आणि ते पुढं काम करत असताना त्यांनी कन्याकुमारी ते इकडं काश्मीरपर्यंत धम्मदीक्षेचे सोहळे घडवून आणले बाबासाहेबांच्या नंतर. आणि 22 राज्य होती तेव्हा आणि 22 राज्यांमध्ये आपल्या 22 भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा निर्माण केल्या आणि त्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी धम्मदीक्षेचे प्रत्येक ठिकाणी धम्मदीक्षेचा सोहळा करून त्या ठिकाणच्या बौद्ध बांधवांना संरक्षण देण्याचं काम केलं. बऱ्याच ठिकाणी ज्यांना कोकणमध्ये किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाडा या भागामध्ये ज्यांनी बौद्ध धम्म घेतलेला आहे, ज्यांनी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे
त्या लोकांना काय केलं, त्यांच्या आकलन जे कमी असल्यामुळं की त्यांनी एका विशिष्ट भावनेतून त्या जे बौद्ध झाले त्यांच्यावर अन्याय अत्याचार सुरू केले, त्यांचं गावातलं दाना पाणी बंद केला, त्यांना मजुरी देण्याचं बंद केलं, असे हातोनात हाल व्हायला लागले त्यांना. मग ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत होता त्या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकर स्वतः जायचे आणि तिथल्या सरपंचांना, तिथल्या ग्रामसेवकांना, त्या पोलीस पाटलांना समजावून सांगायचे, आम्ही बौद्ध धर्म जरी स्वीकारला असला तरी बौद्ध धर्म हा काय भारत देशाच्या बाहेरचा नाही किंवा हिंसेला मानणारा हा धर्म नाही, तर आम्ही जो धर्म स्वीकारलेला आहे तो मानवतावादी धर्म स्वीकारलेला आहे, माणूस माणसाला जोडण्याचा धर्म स्वीकारलेला आहे. अशा पद्धतीने ते समजूत घालून त्या ठिकाणचे वातावरण निवडायचे, त्या ठिकाणच्या वातावरणाला ते चांगल्या प्रकारे गती द्यायचे. असा त्यांचा जीवनपट आहे. त्यानंतर 1956-58ला जेव्हा मुंबईमधून खासदारकीची निवडणूक व्हायची होती आणि तो मतदारसंघ खासदारकीचा राखीव होता आणि राखीव असताना तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना ज्या मतदारसंघातून पराभूत व्हावं लागलं होतं त्याच मतदारसंघामध्ये ही निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यानंतर तिथल्या जे पुढारी होते आपले सर्व, तर त्या पुढाऱ्यांनी सांगितलं, भैयासाहेब आज तुम्ही काय करा, आता आपल्या बाबासाहेबांचा जो वचपा काढायचा आपल्याला तो ती संधी चालून आलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणाहून काय करा, अर्ज भरा तुमचा खासदारकीच्या ह्याच्यासाठी. तर भैयासाहेबांनी ते नम्रपणे नाकारलं आणि एका माने नावाच्या एका सामान्य माणसाला त्या ठिकाणी उभा करून तो प्रचंड बहुमताने निवडून आणलं. भैयासाहेबांनी त्या निवडणुकीला नकार देण्याचं कारण असं, किती होती जागा SC साठी, SC म्हणजे पूर्वीच्या महाराष्ट्रासाठी महार, मांग, चांभार आणि ज्या त्या ह्याच्यात लोक बसतात तर त्यांच्यासाठी होती. आणि भैयासाहेब हे ऑक्टोबर म्हणजे विजयादशमी 1956ला बाबासाहेबांच्याकडून त्यांनी धम्मदीक्षा घेतलेली होती आणि ते बौद्ध झाले होते आणि बौद्धांसाठी ती राखी जागा नव्हती, म्हणून त्यांनी काय केलं, ती नम्रपणे नाकारली की मी आता बौद्ध आहे आणि मला त्या जागेवर माझा काही हक्क नाही आणि मी बाबासाहेबांच्या ज्या विचार आहेत त्या विचारांना कधी माझ्याकडून गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीने मी कधी कृत्य करणार नाही, म्हणून त्यांनी नम्रपणे ती जागा नाकारली आणि माने नावाच्या एका व्यक्तीला ती जागा दिली आणि तिथून खासदारमधून ते निवडून आले. असं भैयासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं. त्याच्या पुढे जाऊन ते भैयासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये एक स्मारक असावं, बाबासाहेबांचं काहीतरी विचार असावं, काहीतरी आपल्याला प्रेरणादायी एखादं स्थळ असावं म्हणून भैयासाहेबांनी प्रयत्न चालू केले आणि आज जे आपण चैत्यभूमी पाहतो त्या चैत्यभूमीचे जनक म्हणून भैयासाहेब आंबेडकरांना पाहिलं जातं. त्या ठिकाणी बऱ्याचशा आपल्या नेते मंडळीने विरोध केला. नेते मंडळीने विरोध करण्याचं म्हणजे ते दुसऱ्याचा विचार आपल्या तोंडातून बोलवणारे. म्हणजे आजही आपल्याकडे आपण पाहतो की आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर जर टीका करायची असेल तर एखादा तो टीका करणारा व्यक्ती दुसरा असतो पण बोलणारा मात्र आपला असतो. म्हणजे ते दुसऱ्याचं बोलणं आपल्या तोंडवरून ते वधवून घेतात. तशाच पद्धतीने त्या काळात सुद्धा भैयासाहेबांच्यावर खूप टीका होत होती की भैयासाहेब आंबेडकर हे दारुडे आहेत, भैयासाहेब आंबेडकर हे कुठल्या बाबतीत हिशोब किताब ठेवणार नाहीत आणि जो पैसा काय मिळेल तो काय करतील, लंपास करतील, अशी त्यांच्या विरोधात लोकांनी काय केलं, प्रचार सुरू केला. परंतु भैयासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त होते. ते कधीही कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी चैत्यभूमीच्या निर्मितीसाठी आपलं अहोरात्र प्रयत्न चालू ठेवले आणि महू ते मुंबई चैत्यभूमी दादर या ठिकाणापर्यंत त्यांनी काय केली, भीमज्योत काढली आणि त्या महूमध्ये भीमज्योतीचं आपले जगजीवन राम यांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि त्या मार्गामध्ये जे काही 1 रुपया 2 आणे 4 आणे त्यावेळेला 5 पैसे 3 पैसे सुद्धा खूप मोठे असायचे, त्याला किंमत असायची. असा हा पैसा त्यांनी निदा गोळा करत आले आणि आज चैत्यभूमी हे स्मारक 40x40च्या जागेत तेव्हा भैयासाहेबांनी निर्माण केलं आणि ते निर्माण केल्यानंतर आज आपल्याला त्या ठिकाणी आपण हक्काने जाऊ शकतो. आणि चैत्यभूमी म्हणजे काय, तर आपल्याला ज्या ठिकाणून चेतना मिळते, ज्या ठिकाणून ऊर्जा मिळते त्याला आपण चैत्यभूमी म्हणतो, नाही का. आणि त्यानंतर मग आता यांनी सांगितलं आपलं की भैयासाहेब आंबेडकर 1962ला विधान परिषदेच्या निवडणुका होत्या आणि विधान परिषदेला एक रिपब्लिकन पक्षामध्ये अशी उभी फूट पडली. एक झाला दुरुस्त रिपब्लिकन आणि एक झाला रिपब्लिकन. तर रिपब्लिकन पक्षातर्फे
भैयासाहेब आंबेडकर होते आणि दुरुस्त रिपब्लिक कडून दादासाहेब रुपवते उभा राहिलेले होते. एक बी.सी. कांबळे यांनी उभा केलेले होते आणि एक दादासाहेब गायकवाडांनी उभा केलेले होते आणि दोघंही आपल्याच समाजाचे हे दोघंही उमेदवार त्या ठिकाणी उभा राहिले आणि तिथं भैयासाहेब आंबेडकरांचा विजय झाला. भैयासाहेब आंबेडकर असे खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि मताधिक्याने निवडून आल्यानंतर ते आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये गेले आणि जेव्हा त्यांचा सत्कार घेतला तर सत्कार घेताना त्यांनी भैयासाहेबांनी सांगितलं की मला ह्या निवडून आल्याचं एवढं मोठं आनंद होत नाही, परंतु मला माझाच उमेदवार, माझाच बंधू, माझाच भाऊ, माझ्याच पक्षातला माणूस पराभूत झाला ह्याचं मला खूप दुःख आहे. मी निवडून येणं हे खूप मोठं नाही असं प्रांजळपणे सांगणारे आणि प्रांजळपणे सर्वांच्या समोर आपलं व्यक्तिमत्व व्यक्त करणारे आदरणीय असे भैयासाहेब आंबेडकर होते. आणि भैयासाहेब आंबेडकरांना एवढं करू नये माणसांनी कधी सण म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व जगासमोर येऊ दिलं नाही. त्यांना सतत काही ना काही गोष्टी काही ना काही गोष्टी त्यांच्यावर लादायच्या आणि हे भैयासाहेब असं करतात, भैयासाहेब तसं करतात. आजच मी आता एक क्लिप वाचली की ज्यांचा काही संबंध ह्या आंबेडकरी घराण्याशी नसून त्यांनी डायरेक्ट असा आरोप केलाय की भाजप पुरस्कृत आत्ता जी चाललेलं आहे राहुल गांधी काय म्हणलंय त्याच्यावर ते भाजप पुरस्कृत असे हे नेते बोलतात आणि मी काय त्याच्यातला नाही आणि मी तसा बोलणारा माणूस नाही. म्हणजे आज जर त्या नेत्याकडे पाहिलं तुम्ही तर त्याच्याकडचं जे घड्याळ आहे ते आंबेडकरी घराण्याच्या वंशजाच्या कोणाच्याच हातात तेवढ्या किमतीचं घड्याळ नाही. मग हा कुठला पुरस्कृत माणूस आहे? ते त्याची जी गाडी पाहिली तर मी ह्या बाबासाहेबांच्या वंशजाला खूप वर्षापासून ओळखतो. मी जवळजवळ 32 वर्षापासून मी प्रकाशजी आंबेडकरांच्या बरोबर म्हणजे भारिप बहुजन महासंघापासून मी काम करतो. तर ते पायी फिरायचे. आज त्यांच्याकडे कोणत्यासा गाडी होती, आता आहे की नाही मला माहीत नाही, पण ह्याच्याकडची जर गाडी पाहिली तर त्यांच्या 3-4 गाड्या त्या गाडीच्या किमती देतील. म्हणजे हा कोण पुरस्कृत आहे? हा बोलणारा माणूस की प्रकाश आंबेडकर? कोण खरं बोलतो, कोण सत्य बोलतो? परंतु त्यांनी काय केलेलं आहे की मार्केटिंगमध्ये MBA केलेला आहे आणि जो मार्केटिंगमध्ये MBA करतो म्हणजे त्याला त्याची मॅनेजमेंट सगळं करता येतं आणि त्याने ते मार्केटमध्ये खपवण्याचं काम चालू केलेलं आहे पहिल्यापासूनच. आणि म्हणून आज तो काय की मी त्यांचा वंशज आहे आणि मी खूप माझ्यावर त्यांचा जीव आहे आणि मी त्यांच्या इच्छेप्रमाणे करतो असं सांगत ते फिरतात. आणि थोडक्यात म्हणजे आणि त्यांनी खूप अशी मोह माया जमा केलेली. आज एवढ्या वर्षापासून त्याचं मी काल याला गेलो होतो आंबेडकर भवनला. तुम्ही गेलात का कधी? आंबेडकर भवन जर पाहिलं तर असे प्लास्टरचे असे धबधे निघालेले. मग मला सांगा जर यांनी जर भाजपकडे म्हणा किंवा कोणाकडे कुठल्याही पक्षाकडे पैसे जर मागितलं असतं तर त्यांना किती करोडोनं नाही अब्जाने पैसे मिळाले असते की नाही. पण असे बोलताना किंवा आपला समाज सुद्धा विचार करत नाही की खरंच हे दुसऱ्याच्या ह्याच्यावर बोलतात का. आणि मग शिकलेली लोक काय करतात, प्रकाश आंबेडकरांना काही कळत नाही. प्रकाश आंबेडकरांनी ती युतीच केली पाहिजे होती, प्रकाश आंबेडकर असेच आहेत, प्रकाश आंबेडकर तसेच आहेत. परंतु ते तसे का आहेत तर त्यांनी स्वाभिमान टिकवून ठेवलेला. समाजाला एखाद्याच्या दारात दावणीला नेऊन बांधणं आणि त्याच्या मोबदल्यात आपलं स्वतःचं हित करून घेणं हे त्यांनी कधीच पाहिलं नाही. का तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वंशज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे. म्हणून हे कधीही ते करू शकणार नाही. बाबासाहेबांच्या विचाराशी ते गद्दारी करू शकणार नाही. असोच तर भैयासाहेब आंबेडकरांचे हे कार्य चालू असताना त्यांच्याकडे 2 त्यांनी मोठी कामं केली त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये. एक म्हणजे मुंबई गिरणी कामगार या कामगारांमध्ये जो SC समाज आहे तो ते SC समाजाच्या लोकांना जे उच्चवर्णीय आहेत त्या समाजाच्या म्हणजे आवारात म्हणजे त्या भागात काम करण्यासाठी बंदी असायची आणि त्या बंदीचा फायदा त्या दोघांच्या ह्याचा फायदा तो मालक घ्यायचे शेठजी. आणि म्हणून यांना काय व्हायचं की यांना पगार कमी असायचे. आणि भैयासाहेब आंबेडकरांना ही जेव्हा बाब समजली तेव्हा भैयासाहेब आंबेडकरांनी या दोन्ही जातीमध्ये समेट घडवून आणला आणि त्यांनी सांगितलं की बघा बाबांनो, ते कामगार आहेत, तुम्ही कामगार आहात आणि दोन्ही कामगार जर एकत्र आले तर तुम्हाला गिरणी कामगाराकडून काय होईल, चांगल्या प्रकारे मोबदला मिळेल.
तुमच्या सगळ्या सुखसोयी तुम्हाला मिळतील. मग तुमच्या माता भगिनी असतील, त्यांची लहान मुलं असतील, त्यांच्यासाठी पाळणाघर उभारलं जाईल. त्यांच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सर्व सोयी मिळतील असं त्यांनी जेव्हा समजावून सांगितलं, तेव्हा दोन्ही समूह एकत्र आले आणि त्यांना त्या गिरणी कामगारांच्या बाबतीत त्यांनी खूप मोठा असं त्यांना पगारवाढीचा वगैरे प्रश्न मिटवला ते आमदार असताना. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांना घेतलं आणि त्या ठिकाणी सिनेटवर घेत असताना त्यांच्याकडं मग त्या विद्यापीठाची जबाबदारी आली आणि तिथे सर्व लोक आपले विद्यार्थी जे आहेत, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, ज्यांची शिकण्याची ताकद नाही, अशा लोकांच्यासाठी हॉस्टेल होतं आणि हॉस्टेलमध्ये काय असायचं की बऱ्याच सुविधा असायच्या आणि मग त्यांना त्या अभ्यासाची पुस्तकं नाही मिळायची, त्यांना जेवण वेळेवर मिळायचं नाही. त्या रूम होत्या त्या छोट्या छोट्या असायच्या, त्यातही साफसफाई नसायची. त्यांना ज्या आंघोळी करण्यासाठी जी जागा असायची अत्यंत गैरसोय असायची. अशा गोष्टी जेव्हा ते भैयासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर पाहायचे आणि त्यांनी जेव्हा ते हॉस्टेलचा भाग पाहिला आणि मग तिथल्या जो कुलपती होते त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की ही अवस्था काय आहे, इथं जनावरं तरी राहतील का, इथं मुलं विद्यार्थी अभ्यास करतात, इथं अभ्यासन करतात आणि तुम्ही त्यांची अवस्था अशी का केलेली आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला शासनाकडून निधी कमी पडायला लागलेला आहे आणि त्यामुळं आमच्याकडं निधी नसल्यामुळे आम्ही ह्या सोयी सुविधा देऊ शकत नाही असं भैयासाहेबांना त्या कुलपतींनी सांगितलं. कुलगुरूंनी सांगितल्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला आणि विधानसभेत मांडल्यानंतर भैयासाहेबांनी असं सांगितलं की या युनिव्हर्सिटीतल्या मुलांना तुम्ही सगळ्या सोयी सुविधा मिळण्यासाठी त्यांना तुम्ही निधी उपलब्ध करून द्या आणि तो निधी उपलब्ध करून मुंबई विद्यापीठाला मिळवून दिला. हेही महत्त्वाचं त्यांनी काम केलं. तर मग मला सांगा की भैयासाहेब आंबेडकर जर शिकले नसते, त्यांच्याकडे जर विद्वत्ता नसती तर युनिव्हर्सिटीसारख्या सिलेक्ट बॉडीवर त्यांना घेतलं असतं नाही का. म्हणजे ते अत्यंत हुशार होते, बुद्धिचातुर्य होते, त्यांच्याकडं बोलण्याची त्यांच्याकडे कला होती. कोणाला किती बोलावं, कोणाला कसं बोलावं, किती प्रमाणात ते आपल्याशी चांगले सहमत होती अशा पद्धतीचं त्यांच्याकडे बोलणं व्यक्तिमत्व होतं. त्याचबरोबर जेव्हा गिरणी कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने घरं बांधण्याचा प्रकल्प आणला आणि घरं बांधण्याचा प्रकल्प आणल्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांनी विचार केला, तिथल्या लोकांची गिरणी कामगारांशी चर्चा केली की बाबा तुम्हाला पगार किती मिळतो, काय मिळतो. तेव्हा पगार जेमतेम 100च्या आत असायचे सर्वांना आणि 100च्या आत असल्यानंतर मग त्याच्यातही कॅटेगरी असायची. कोणी हेल्पर असेल, कोणी सुपरवायझर असेल, कोणी त्याच्यातला मेकॅनिक वगैरे या सर्व गोष्टीतून तर 100पर्यंत जायचा आणि मग त्या घराची किंमत दर महिन्याला काहीतरी 80 रुपये घेण्याचं ठरलं सरकारने आणि भैयासाहेबांनी तो जो ठराव होता त्या ठरावाच्या विरोधात भैयासाहेबांनी मत मांडलं की माझ्या कामगारांना जर 35 रुपये, 30 रुपये, 40 रुपये पगार मिळतो आणि तुम्ही जर 80 रुपये, 40 रुपये जर त्यांचे कापून घ्याल तर त्यांनी जगायचं कसं. मग तेही त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि तेव्हाचे जे कोणी गृहनिर्माण मंत्री आणि महसूल मंत्री होते त्यांना सांगून त्यांच्याकडून तो ठराव रद्द केला आणि गिरणी कामगारांसाठी फुकट घरं देण्याचं त्यांनी पारित केलं. आज जी गिरणी कामगाराच्या चाळी आहेत ती केवळ भैयासाहेबांची देण आहे. त्यास कुणी म्हणत असेल की आमच्यासाठी काही नाही केलेलं, परंतु ह्या गोष्टी का माहीत नाही पडत तर आपण कधी सांगत नाही, सांगण्याचा प्रयत्न करत नाही आणि जे कुणी राहतात तर त्याचं सुद्धा कुणी ऐकत नाही. अशा पद्धतीने भैयासाहेब आंबेडकरांचं काम करत असताना त्यांच्या पुढे एक खूप मोठा असा प्रश्न भेडसावला आणि 75च्या शतकामध्ये आणीबाणी चालू झाली 75-76ला आणि आणीबाणी लागू झाल्यानंतर इंदिरा गांधीचं सरकार गेलं आणि त्या ठिकाणी मोरारजीभाई देसाईंचे सरकार आलं आणि मोरारजीभाईंचं जर सरकार आल्यानंतर 1977ला भैयासाहेब आंबेडकर आपलं शिष्टमंडळ घेऊन दादासाहेब गायकवाड असतील, दादासाहेब रुपवते असतील यांना घेऊन दिल्लीला मोरारजीभाईंना भेटायला गेले आणि मोरारजीभाईला भेटायला गेल्यानंतर तिथं त्यांनी प्रस्ताव टाकला त्याच सर्व जातींना आरक्षण मिळतं, आमच्या बौद्धांना सुद्धा केंद्राकडून आरक्षण मिळावं ही आमची आपणास विनंती आहे. मोरारजीभाई देसाईंनी त्यांना प्रश्न केला. ते सर्व ऐकल्यानंतर की तुम्हाला कोणी सांगितलं बौद्ध व्हायला. भैयासाहेब आंबेडकर उठले खुर्चीतून आणि त्यांनी सांगितलं की हे संपूर्ण भारत देशालाही माहिती आणि तुम्हालाही माहिती, हे तुमच्या बापाने केलं, हे माझ्या बापाने केलेले धर्मांतर, त्यामुळे तुम्ही देणार का नाही हे आम्हाला सांग असं ठणकावून विचारणारे
एकमेव होते ते भैयासाहेब आंबेडकर. मोरारजीभाई देसाई पण खुर्चीतून तडकन उठले की एवढं असं खडसावून आणि निर्भीडपणे बोलणारा माणूस माझ्या समोर या देशाचा प्रधानमंत्री आहे आणि एवढं त्यांनी त्यांना असं खूप वरच्या पट्टीत असं आवाज चढवला. त्यांच्याबरोबर आलेली सर्व शिष्टमंडळ सुद्धा ते अचानक उठले आणि त्यांना वाटतं की आता या ठिकाणी काही भैयासाहेब दुसरं काही अघटित तर करत नाहीत ना. मग त्यांनी भैयासाहेबांना शांत करण्याचा प्रयत्न केला. भैयासाहेबांनी त्यांना सांगितलं ठणकावून की तुम्ही बौद्धांना आरक्षण देणार की नाही ते मला एकच सांगा. जर तुम्ही देत नसाल तर मी माझ्या रस्त्यावर उतरून आंदोलन करीन आणि मी माझं काय करायचं ते पाहिन, ते एकच सांगा मला. त्या मोरारजी देसाईंनी ते त्यांचं अमान्य केलं, म्हणजे थोडक्यात वेळ मागून घेतला आणि सर्व शिष्टमंडळ बाहेर आल्यानंतर भैयासाहेबांना त्याचा खूप असा राग आला, अनावर राग झाला आणि त्या रागातून त्यांना वाटायचंय की मी एवढं मोठं माझ्या बापाने काम केलेलं असताना सर्व भारत देशाच्यासाठी आज कामगारासाठी जन्मलेल्या मुलापासून ते मरण म्हणजे मरणाऱ्या माणसापर्यंत सर्व गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यामध्ये आणून ठेवलेले आहेत. तिथे एकही माणूस ठेवलेला नाही असं मग कोणी ज्यांनी ज्या व्यवस्थेने त्यांना त्रास दिला त्या लोकांच्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी कधी अक्कल बुद्धी वापरली नाही आपली आणि त्या लोकांच्यासाठी सुद्धा कधी बाबासाहेबांनी त्यांच्यावर असं त्यांना झिडकारलेलं नाही. मग माझ्याच समाजासाठी हे लोक का असं करतात म्हणून हा त्यांना खूप असा मानसिक ताप सहन नाही झाला आणि त्या गोष्टीतून मुंबईला आल्यानंतर ते आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर त्यांचं 17 सप्टेंबर 1977ला निधन झालं आणि म्हणून आजचा हा आपण दिवस साजरा करत आहोत. तर अशा ह्या युग पुरुषाला सूर्यपुत्राला मी माझ्या ठाणांबीर परिवाराच्या वतीने व दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या राष्ट्रीय मातृसंस्थेच्या वतीने आदरणीय मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर तसेच संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. नमोबुद्धाय. जय. अचानक कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आणि एवढा खूप छान कार्यक्रम ठाणांबीर काकांनी जी माहिती दिली, खरंच खूप मोलाचे मार्गदर्शन केलेलं आहे. आतापर्यंत माझ्या तरी ऐकण्यात नव्हतं की जे त्यांनी आमदार असताना जे कामं केली किंवा सिमेंटची फॅक्टरी हे मला हे माहिती नव्हते. खरंच हे मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं खरंच वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे मनपूर्वक आभार मानतो.